आधार पावलांना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन लेंडगर यांनी राजगुरुनगर खेड तालुक्यातील आदिवासी भागातील 54 शाळांना एकूण 2000 विद्यार्थ्यांना वापरासाठी लागणारे बूट दिलेत। असाच एक कार्यक्रम परसूल खोपेवाडी या ठिकाणी पार पडला। या गावात ही संस्था आणण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ बांगर यांनी केले। या कार्यक्रमाच्या वेळी गावचे उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी हजर होते। समाजात सेवा करणाऱ्या या संस्थेचं हे 11वं वर्ष आहे। त्यांच्या हातून ग्रामीण भागातील जनतेची सेवा घडते। ग्रामस्थ मंडळ परसूल यांच्याकडून या संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पावलांना या सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असा आपल्या अपेक्षित नसणारा किंवा आजवरच्या विद्यार्थ्यांना कधी न मिळालेला असा उपक्रम या संस्थेने हाती घेतलेला आहे की आधार पावलांना जी पाऊल आजपर्यंत जी अशी नुसती अनवाणी पडत होती, यांना एक अनुचित असा उपक्रम वाटतो या की कोण बॅग वाटते तर कोण दप्तर वाटतं, कोण वह्या वाटते। परंतु ह्या संस्थेचा उपक्रम हा नावजोखाण्याजोगा आहे की ग्रामीण भागामधून शेतकरी कुटुंबावरून, वाडी वस्तीवरून, रानातून, इकडून तिकडून आपल्या घरून शाळेपर्यंत येण्यासाठी जी अनवाणी पावलं येतात त्यांना संरक्षण देण्याचं काम या संस्थेने या ठिकाणी केले आणि त्यांचं कौतुक करावं एवढं संस्थेचं थोडंच आहे। ग्रामीण भागामध्ये काय गरज आहे ही ह्या संस्थेने शोधली। शहरीकरण तर भरपूर चाललंय, सगळ्या संस्थांना कुठं लोकांना काही किट वाटतात, नाना तऱ्हा वाटतात, आरोग्य सुविधा वाटतात, परंतु एक विद्यार्थ्यासाठी काय करता येईल हे एक अनोखा उपक्रम या ठिकाणी आपल्याला दाखवला या संस्थेने। खरोखर आमचे परसूल गावचे बांगर यांनी या ठिकाणी हा उपक्रम आपल्या भागामध्ये आणण्यासाठी सहकार्य केलं। ग्रामस्थांच्या वतीने त्याचंही या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करू आणि या संस्थेचं पुन्हा पुन्हा ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो की असंच उपक्रम आपल्या हातून समाजसेवेचे ग्रामीण भागासाठी होत अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। शाळेतले सर्व आदरणीय शिक्षक, आमच्या आधार पावलांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही 11 वर्ष काम करतो आणि 11 वर्षामध्ये साधारणपणे 2000 विद्यार्थ्यांना आम्ही बुटांचं वाटप केलेलं आहे। आमची सुरुवात आम्ही याच्या टोकवड्यापासून केली। टोकवड्यापासून एक शाळा घेत आम्ही वाड्यापाशी तो जो तापो आहे तो संपवला आणि आता या वर्षीपासून आपला हा खोरा चालू केलेला आहे। तर आमचं एकच म्हणणं असतं, तुमचा भाग दुर्गम आहे, तुमच्या भागातील विद्यार्थ्यांना खरी गरज आहे आणि ही गरज म्हणजे काय तर विद्यार्थी काट्याकुट्यातून, ऊन वाळा पावसातून येत असतात, त्यांच्या पावलांना कुठंतरी आधार भेटला पाहिजे, कोवळ्या पावलांना त्यांच्या वेदना नाही झाल्या पाहिजे। या एकच गोष्टीपासून आम्ही 11 वर्षापूर्वी स्थापन केलेली संस्था सुरुवाती 15 सभासदांपासून स्थापन झाली होती। तर आज तुम्ही पाहताय संस्थेचे 60 सभासद आहे आणि सगळी मान्यवर यांना या कार्यक्रमाची एवढी गोडी लागली की प्रत्येक जण आपला एक अख्खा दिवस निधी कुणीही देऊ शकतो, पण अख्खा दिवस देणं सोपं नाही। दुर्गम भागामध्ये तुमच्या गावापर्यंत येतात आणि तुमच्या गावामध्ये येऊन हे सर्व संस्थेचे सभासद या ठिकाणी हा बूट वाटपाचा कार्यक्रम करतात। तर आम्हाला आनंद होतो की या विद्यार्थ्यांच्या पायामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही त्याच्या 2 दिवस अगोदर हा कार्यक्रम करतो, कारण त्या दिवशी केलं तर ही मुलं ध्वजाला सलामी देताना ते घालू शकणार नाही, म्हणून 2-3 दिवस आम्ही अगोदर हा कार्यक्रम या ठिकाणी करतो की तुमची लहान लहान मुलं ग्रामस्थांची जी गावामध्ये असतील ती मुलं मध्ये ज्यावेळेस इथं परेडला येतील, उभे राहतील, त्याचा खरा आनंद आम्हाला भेटतो। शिक्षकांना विनंती राहील या मुलांचे चांगले ज्यावेळेस ही बूट मोजे घालून परेडला उभे राहतील त्याचे फोटो तुम्ही आम्हाला संस्थेला पाठवावेत, जेणेकरून आमच्या सर्व सदस्यांना या गोष्टीचा आनंद होईल। या तुमच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आज आम्ही बूट वाटप करण्यासाठी आलोय। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्यासाठी आशीर्वाद आहेत आणि हा कार्यक्रम खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पावलांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत, एवढं मी आपणाला सांगतो आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो। पेण तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपकार हॉटेल जवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या साखळी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली।
मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1,35,000 रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी वडखळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका आरोपीला अटक करत मोठं यश मिळवलंय। या घटनेत सुलोचना भालेराव या कामावर जाण्यासाठी उपकार हॉटेलपासून गोवा रोडकडे एकट्याच पायी जात असताना समोरून मोटरसायकलवरून आलेल्या 2 व्यक्तींनी त्यांना लक्ष्य केलं। मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेली। घटनेनंतर पीडितेने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान चिपळूण पोलिसांच्या सहकार्याने आतिफ मोबिन अन्सारी याला अटक करण्यात आले। त्याच्याकडून चोरीत वापरण्यात आलेली पल्सर मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आले। मात्र त्याचा साथीदार अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। मध्ये दिनांक 22/1/2026 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास वडखळमध्ये राहणाऱ्या एक महिला आहेत, सुलोचना रमेश भालेराव, या घरकामाचं काम करतात। या त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात असताना वडखळ ते गोवा हायवेवर उपकार हॉटेल आहे, उपकार हॉटेलच्या समोरून रस्ता क्रॉस करत असताना 2 अज्ञात मोटरसायकल स्वाराने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून निघून गेलेले होते। सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वडखळ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली। आरोपी गोवा हायवेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आमची तपास पथकं त्या दिशेने तपास करायला सुरुवात केली। त्यानंतर पुढे आम्ही चिपळूण पोलीस स्टेशन आणि सावर्डे पोलीस स्टेशन आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेतली। त्यांच्या मदतीनं सर्वांनी टीमवर्क करून चिपळूण येथून या गुन्ह्यामध्ये चेन खेचणारा एक आरोपी आतिफ मुनीर अन्सारी हा राहणारा सांताक्रूजचा आहे, याला त्या ठिकाणून ताब्यात घेतलं, अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहे। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेरा इथं शुक्रवारी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। यावेळी चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आई अंबाबाईच्या गीतांवर नृत्य सादरीकरण केलं। या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं। यावेळी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला दाद दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक देवानंद मोरेसर यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। 23 वडखळ वाशी विभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समीर म्हात्रे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। समीर म्हात्रे यांनी खारेपाट भागातील पाणी समस्या जवळून पाहता कोणावरही टीका टिप्पणी न करता स्वखर्चानं 19 महिन्यांपूर्वी वढाव इथं सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्र चालू करून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना शुद्ध पिण्याचं पाण्याची व्यवस्था केली। तसंच खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनात मोठा सहभाग घेऊन पाणी प्रश्न, खारंबदिस्ती, रस्ते, मूलभूत गरजांवर आवाज उठवला। यापुढे या खारेपाट विभागात विकासाची गंगा आणल्याशिवाय गप्प बसणार नाही। विकास हाच आपला मुद्दा असून यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत, असं समीर म्हात्रे यांनी म्हटलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। सेनेचे आमचे धडाडीचे म्हणजे ज्या मुलाचा प्रत्येक बापाला अभिमान असावा असे आमचे आदित्यसाहेब ठाकरे, जे कठीण काळामध्ये आज आपल्या वडिलांसमोर ठामपणे उभे आहेत, त्याच प्रमाणे आज इथे असलेला प्रत्येक शिवसैनिक हा तळागाळातून आलेला आहे आणि आम्ही आमच्या शिवसेनेच्या प्रती एकदम ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत। कारण एवढे जण सोडून गेलेत, एवढे आघात होऊन देखील उद्धव साहेब आज ज्या म्हणजे लढा देत आहेत ज्या पद्धतीने प्रखरतेने, त्याचा सर्व आम्हाला शिवसेना अभिमान आहे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहतोय। आम्हाला जसे आदेश आले की आपल्याला येथे जिल्हा परिषद लढवायची आहे, आम्ही कुठलाही विचार नाही केला आणि आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही उतरले आहोत आणि नुसते उतरले नाही आहोत तर मला वाटते या 23 वडखळमध्ये गेली अनेक वर्ष, 40-45 वर्ष म्हणजे आमच्या जन्मापासून ज्या मूलभूत समस्या आहेत, पाण्याच्या, रस्त्याच्या, आरोग्याच्या, या समस्या आजही कोणी सोडू शकला नाही। त्यासाठी एक नवीन विचार, नवीन चेहरा म्हणून या लोकांनी माझा उमेदवारी दिलेली आहे आणि मी खरंच प्रसाददादा भोईर आणि गीते साहेबांचा खरंच आभारी राहीन की त्यांनी मला एबी फॉर्म देऊन आपल्या पक्षाच्या अधिकृत निशाणीतील लढण्याची संधी दिली। आणि नक्कीच मला 100% असा विश्वास आहे की ही जी आज माझ्यासोबत लोक आलेली आहेत, ही कुठलीही 100-200 रुपये देऊन किंवा त्यांना बिर्याणीची पाकिट देऊन मी आणलेली नाहीत। ही स्वतःहून म्हणजे अगदी काल सांगितलं की फॉर्म उद्या भरायचा आहे आणि आज ही लोक 400-450च्या घरामध्ये आज माझ्यासोबत आलीत। त्याच्यावरून मला 100% खात्री आहे की सर्वसामान्य माणसांनी जर ठरवलं
तर सर्वसामान्यच माणूस त्याला मदत करेल आणि आपल्या सर्वसामान्य माणसांमधला एक विचार असलेला नेता आपल्या जिल्हा परिषद निवडून देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. सेनेचे आमचे धडाडीचे म्हणजे ज्या मुलाचा प्रत्येक बापाला अभिमान असावा असे आमचे आदित्यसाहेब ठाकरे जे कठीण काळामध्ये आज आपल्या वडिलांसमोर ठामपणे उभे आहेत, त्याच प्रमाणे आज इथे असलेला प्रत्येक शिवसैनिक हा तळागाळातून आलेला आहे आणि आम्ही आमच्या शिवसेनेच्या प्रती एकदम ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत. कारण एवढे जण सोडून गेलेत, एवढे आघात होऊन देखील उद्धव साहेब आज ज्या म्हणजे लढा देत आहेत ज्या पद्धतीने प्रखरतेने, त्याचा सर्व आम्हाला शिवसेना अभिमान आहे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहतोय. आम्हाला जसे आदेश आले की आपल्याला येथे जिल्हा परिषद लढवायची आहे, आम्ही कुठलाही विचार नाही केला आणि आम्ही या निवडणुकीमध्ये आम्ही उतरले आहोत आणि नुसते उतरले नाही आहोत. तर मला वाटते या 23 वडखळमध्ये गेली अनेक वर्ष 40-45 वर्ष म्हणजे आमच्या जन्मापासून ज्या मूलभूत समस्या आहेत पाण्याच्या, रस्त्याच्या, आरोग्याच्या, या समस्या आजही कोणी सोडू शकला नाही. त्यासाठी एक नवीन विचार, नवीन चेहरा म्हणून या लोकांनी माझा उमेदवारी दिलेली आहे आणि मी खरंच प्रसाददादा भोईर आणि गीते साहेबांचा खरंच आभारी राहीन की त्यांनी मला एबी फॉर्म देऊन आपल्या पक्षाच्या अधिकृत दिशांनी लढण्याची संधी दिली. आणि नक्कीच मला 100% असा विश्वास आहे की ही जी आज माझ्यासोबत लोक आलेली आहेत ही कुठलीही 100-200 रुपये देऊन किंवा त्यांना बिर्याणीची पाकिट देऊन मी आणलेली नाहीत. ही स्वतःहून म्हणजे अगदी काल सांगितलं की फॉर्म उद्या भरायचा आहे आणि आज ही लोक 400-450च्या घरामध्ये आज माझ्यासोबत आलीत. त्याच्यावरून मला 100% खात्री आहे की सर्वसामान्य माणसांनी जर ठरवलं तर सर्वसामान्यच माणूस त्याला मदत करेल आणि आपल्या सर्वसामान्य माणसांमधला एक विचार असलेला नेता आपल्या जिल्हा परिषद निवडून देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिहू गटातून प्रीती कुथे तर पेण पंचायत समितीसाठी शिहू गटातून उद्धव कुठे यांनी शिवसेना शिंदे गटातून अर्ज दाखल केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र दळवी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही उभे आहोत, जनतेसाठी काम करण्यासाठी आपला माणूस निवडा असं आवाहन उद्धव कुथे यांनी केलंय. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उद्धव दशरथ कुथे आज पेण प्रांत ऑफिसला या ठिकाणी पंचायत समिती शिहू गणातून फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आणि फॉर्म भरलेला आहे. पंचायत समिती उमेदवार म्हणून या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे. तसेच शिहू गणातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार या ठिकाणी प्रीतीताई कुथे यांचं फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरलेला आहे. आम्ही दोघांनी या ठिकाणी आमच्या अधिकृत शिवसेनेच्या वतीनं मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व आमच्या अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही फॉर्म भरून जनतेच्या समोर या ठिकाणी जाऊन शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा भगवा भावटा फडकवण्यासाठीच या ठिकाणी आम्ही उभे राहिलेले आहोत. तरी मी तमाम जनतेला रायगड जिल्ह्यातील सांगू इच्छितो की रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने युती आहे आणि कशा पद्धतीने नाही हे सर्व जनता पाहतोय. पेणमध्ये सुद्धा या ठिकाणी, परंतु आता या ठिकाणी मी भाष्य करणार नाही. आम्ही शिवसेनेच्या वतीने लढणार आहोत आणि जनतेसाठी लढणार आहोत. जनतेने आम्हाला निवडून द्यावं, कारण जनतेसाठी काम करण्याची आमची धमक आहे, आमच्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून मी सर्व जनतेला विनंती करीन की आपण उमेदवार निवडताना हा बघून निवडा, काम करणारा आपला माणूस निवडा, आपल्या गावामध्ये आपल्याला साथ देणारा, गावामध्ये राहणारा माणूस निवडा. कोणतरी येतील, भाडोत्री येतील, त्यांना निवडून देऊ नका. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.
हिमायतनगर शहरातील पद्मशाली समाज बांधवाच्या वतीनं आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गुरुवारी शहरातील मार्कंडेय मंदिरात जयंती उत्सवानिमित्त भव्य पूजा आरती करण्यात आली। या जयंती सोहळ्यास माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या जयंती सोहळ्यात पद्मशाली समाजातील महिला, पुरुष बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। या ठिकाणी आता पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय मार्कंडेश्वर भगवानच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मार्कंडेश्वर जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज संपन्न होत आहे। त्याच्यामध्ये कालची जयंती करणार होतो, पण बाजार असल्यामुळे आज सर्व समाज बांधवांनी जयंतीचा उत्सव आज या ठिकाणी आयोजित केला। अशा या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित दादा, नगर परिषद पंचायतचे नगराध्यक्ष रफिक भाई आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने नगरपालिकेमध्ये निवडून जाऊन उपाध्यक्ष झाले आमचे विनोद मुंडेवार, या ठिकाणी उपस्थित कुणाल राठोड, विठ्ठलराव ठाकरे, डॉक्टर वानखेडे, या ठिकाणी आशिष सकवान, शरद आपला आमचा चायल, या ठिकाणी डाके पंडित, सर्वच संजीव माने, उपस्थित सर्वच समाजाचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, पत्रकार बांधव, आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, माझ्या मते आपल्या या देवस्थानच्या या पावन भूमीमध्ये आपण सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी हे मंदिर उभं केलं। मंदिर उभं केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा उणिवा सुद्धा या ठिकाणी आहेत। मला असंच म्हणायचं की मार्कंडेश्वराच्या सर मनामध्ये होतं की विनोदच्या हातानेच हे काम करायचं, म्हणून विनोदला नगरपालिकेमध्ये निवडून दिला आणि विनोदच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे काही या परिसरामध्ये काम करायचंय नगरपंचायतच्या वतीनं निश्चित या ठिकाणी करण्यात येईल हे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो। या ठिकाणी मी समोरच्या मोकळ्या जागेमध्ये एखादं टीन शेडचं सभागृह असो, मग या ठिकाणी पेवर ब्लॉक किंवा या देवस्थानला माझ्या मते इकडे येण्यासाठी रस्ता सुद्धा या ठिकाणी पक्का नाही, पक्का नाही, म्हणजे पावसाळ्यात चिखल लागला नाही पाहिजे असा रस्ता निश्चित। या ठिकाणी या पुढे एक कार्यक्रम छोटे मोठे झाले तर एखादं आधार सुद्धा ठिकाणी पाहिजे, निश्चित येणाऱ्या काळामध्ये काळजी करू नका, या ठिकाणी ते सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील मी आपल्याला या निमित्ताने सांगतो। परत एकदा सर्व समाज बांधवांच्या सगळ्यांची मी मनापासून खूप खूप आभार मानतो। इथं आल्यानंतर आपण जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभार ऋण व्यक्त करतो। मी माझे 2 शब्द थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोळी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा औचित्य साधून आनंद नगरी तसंच हळदी कुंकू कार्यक्रम आणि विविध खेळ घेण्यात आले। गावातील विविध महिलांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसंच सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले। खेळात प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या महिलांना पारितोषिक देण्यात आली। यात आनंद नगरीत संपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे खाऊ घेऊन आले होते। प्रमुख पाहुण्यांचं लेझिमच्या तालावर स्वागत करण्यात आलं, तसंच आनंद नगरीचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूरावजी कदम साहेब यांच्या पत्नी कुसुमताई बाबूरावजी कदम उपस्थित होत्या। यावेळी मकर संक्रांतीचे वाण म्हणून गावातील महिलांना पॅड गिफ्ट करण्यात आले।
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 11वे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026चं आयोजन 6 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव इथं करण्यात आलंय। यंदाचा हा महोत्सव वारी या संकल्पनेवर आधारित असणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भव्य दिव्य सांस्कृतिक उत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे। कला, संगीत आणि नृत्याचा अनोखा संगम या महोत्सवात पाहायला मिळणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची सध्या उद्धव ठाकरे यांची रणनीती आहे। पराभव झालाय हे मान्य करा। मनसेच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांची सेना खंजीर खुपसणार हे मी आधीच सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं मनसेच्या पाठी खंजीर खुपसलंय असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। संजय राऊत यांच्या प्रश्नांमध्ये काहीही तथ्य नसते। आम्ही विधायक गोष्टींवर बोलतो, विरोधक म्हणून ते आणखी 25 वर्ष बोलत राहू दे असंही ते म्हणाले। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शाहिदी समागम वर्षानिमित्त हिंददी चादर या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नांदेड दौऱ्यावर आलेत। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।